सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सो आजचा जो हा व्हिडिओ आहे तो असेल 11 मार्चचा, ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती। थोडासा लेट तुम्हाला बघायला भेटेल हा व्हिडिओ, बिकॉज थोडंसं टाईम मॅनेजमेंट वगैरे खूप डिफिकल्ट होतं आम्हाला, त्यामुळे। सो आज आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत ते जगातील 7 आश्चर्य जे आहेत त्यामधील एक ठिकाण आहे। आणि मी सुद्धा आजवर हे ठिकाण जे आहे फक्त मोबाईल फोन्स, व्हिडिओज, फोटोज, मूवीजमध्येच बघितलेलं आहे। त्याच प्रत्यक्ष आम्ही ते ठिकाण जाऊन एक्सप्लोर करणार आहोत। तर आम्ही कुठे चाललोय तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत पाहत राहा आणि हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस। तर आम्ही सकाळी 7 वाजता पोहोचलो होतो गर्दी अवॉइड करण्यासाठी। आणि जर मंडळी तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी येत असाल तर तुम्हाला गाडी पार्किंगमध्ये पार्क करून जवळजवळ 1 किलोमीटर चालावे लागते आतमध्ये येण्यासाठी। आणि आतमध्ये जे आहे इलेक्ट्रिक रिक्षा वगैरे असं काही प्रायव्हेट व्हेकल अलाउड नाही आहे, त्यामुळे त्या स्कॅमला तुम्ही जरा पण बळी पडू नका। इथे जे आहे ताजमहल कमिटीद्वारा असे बग्गीज चालवल्या जातात, ज्याचं 20 रुपीज पर पर्सन तिकीट आहे। सो तुम्ही डायरेक्टली त्या बग्गीनेच जाऊ शकता आतमध्ये। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्याकडे कोणतीही ऑनलाईन पेमेंटची सर्व्हिस अवेलेबल नाही आहे, ते फक्त कॅशमध्ये चार्ज करतात। आणि हे तुम्हाला खूप कन्व्हिनियंट सुद्धा पडेल, ते डायरेक्टली तुम्हाला ताजमहलच्या गेटच्या समोर नेऊन ड्रॉप करतात। ताजमहलला 2 गेट आहेत। हा आहे पश्चिमी दरवाजा, म्हणजेच फतेपुरी गेट सुद्धा ह्याला म्हणलं जातं। आणि हा रस्ता आहे आत जाण्याचा। आत जाण्यासाठी इथे तिकीट्स तुम्हाला अगोदर काढावे लागतील। तिकीट्स ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अवेलेबल आहेत, पण तुम्ही ऑनलाईनच काढा, गर्दी खूप असते तिथे, ती टाळण्यासाठी। तर वेबसाईट जी आहे ती मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करून देते। आणि जे तिकीटचे रेट आहेत ते इंडियनसाठी 50 रुपीज आहेत आणि फॉरेनसाठी 1100 रुपये आहेत। आणि जर तुम्हाला मेन मॉझोलियम बघायचं असेल तर त्याच्यासाठी 200 रुपीज वेगळे चार्जेस आहेत। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। आज आहे डे 2 आणि आम्ही सकाळी आलेलो आहोत 7 वाजता ताजमहलमध्ये, कारण नंतर गर्दी होणार आहे। आणि आता तिकीट्स वगैरे सगळं काढलं, 2 पिशव्या घेतल्या चपलांसाठी आणि आता निघतोय आपण। चला तुम्ही चला आज फिरूया ताजमहल। आणि आम्ही आता एंट्री केलेली आहे। व्हिडिओ पूर्ण सुरू करण्याआधी मी स्पेशल थँक्स माझ्या नवऱ्याला बोलेल। त्याने हे एवढं सुंदर नियोजन केलं होतं, कारण आमची ॲनिव्हर्सरी होती आणि त्याची इच्छा होती की आमची ॲनिव्हर्सरी जी आहे ताजमहलमध्ये सेलिब्रेट करावी। त्याने प्रत्येक वर्षाप्रमाणे ही इच्छा देखील माझी पूर्ण केली आणि टचवूड पुढे पण करत राहील। सो ह्या सगळ्या एफर्टसाठी थँक्यू सो मच नितीन। सो मेन गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतरच इथेही एक गॅलरी बनवलेली आहे त्यांनी, ज्याच्यात दाखवलेलं आहे की सुरुवातीपासून ताजमहल कसं होतं आणि काय काय डेव्हलपमेंट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये। आणि मंडळी इथे येण्यापूर्वी काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, जशी की जर तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल किंवा यूट्यूबर असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे की इथे कोणत्याच प्रकारचं स्टँड, मोनोपॉड, सेल्फी स्टिक किंवा ड्रोन वगैरे असं काहीच घेऊन येण्यासाठी अलाउड नाही आहे, तुम्हाला बाहेर जमा करावं लागतं। सो हा आहे पश्चिमी दरवाजा, ज्याच्यामधून आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते। आणि इकडे एंट्री केल्या गेल्या राईट साईडला तुम्हाला एक तिकीट काउंटरसुद्धा दिसेल। इन केस जर तुम्हाला तिकीट काढायची राहून गेली असेल तर तुम्ही इथे तिकीट काढू शकता। आणि हो मंडळी, ताजमहल जे आहे ते प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी हे पूर्णतः बंद असतं व्हिजिटर्ससाठी। सो तुम्ही अकॉर्डिंगली तुमची ट्रिप प्लॅन करा। आणि जे टायमिंग्स आहेत ते सकाळी 6 वाजल्यापासून ताजमहल जे ओपन होतं ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असतं। आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो ताजमहल बघण्यासाठी, पण आजूबाजूला तुम्ही बघू शकता की सकाळी 7 वाजता देखील लोकांची किती गर्दी आहे ते ताजमहल बघण्यासाठी। हे जे साईड्सला गेट दिसत आहेत ह्याला मीना बाजार म्हणजेच ओरिजिनल मीना बाजार म्हणत असत। हा जो बाजार आहे शहाजहानच्या काळापासून पूर्णतः स्त्रियांद्वारे चालवला जायचा, पण हल्ली आता 20 वर्ष झालेत गव्हर्नमेंटद्वारे हा बाजार बंद करण्यात आलेला आहे। हे जे समोर तुम्हाला दिसतंय भला मोठासा गेट, हा आहे ताजमहलचा मेन गेट म्हणजेच मुख्य दरवाजा। आणि ह्या गेटच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर तिथे सुरुवातीलाच तुम्हाला पूर्ण ताजमहलची एंट्री दिसेल। आणि समोर बघता क्षणी
हे डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडणारे दृश्य तुम्हाला दिसेल, ते म्हणजे ताजमहलचं. या जागेचं विशेष कौतुक मला वाटलं असं की इतकी माणसं होती, इतकी गर्दी होती, तरी सुद्धा इथला जो सुखसुकाट होता तो खूप मनाला भावणारा होता. आणि लोकेशन तर ह्याचं खूपच सुंदर होतं. इकडे तुम्ही बघू शकता की पलीकडे जी नदी वाहतीये ती आहे यमुना नदी, आणि यमुना नदीच्या काठेवरती असं हे आहे भव्यसं ताजमहाल. जसे आपल्या सर्वांना माहिती आहे की ताजमहल जे आहे शहाजहानने आपल्या पत्नी मुमताज बेगमच्या आठवणीमध्ये बनवलं होतं, जिची इच्छा होती की जेव्हाही ती मरण पावेल तेव्हा त्यानंतर तिचा मकबरा असा बनवावा की जगामध्ये दुसरा कुठेच नसावा. ते म्हणतात ना मंडळी, कितीही फोटोज पहा किंवा व्हिडिओज पहा, पण जी गोष्ट प्रत्यक्षात बघण्यात जी मजा आहे आणि जे सुख आहे ना, ते खरंच कशात नाहीये. ते मला इथे ताजमहल बघितल्यानंतर एक्सपिरियन्स झालं की खरंच हे किती सुंदर आहे. मुमताज बेगमच्या सांगण्याहून आणि तिच्या इच्छेनुसार शहाजहानने जे आहे तिची जी इच्छा पूर्ण केली, पण मुमताज बेगमचं दुर्दैवच म्हणावं की ती हे बघण्याच्या अगोदरच मरण पावली होती. याच गोष्टीची खंत वाटते फक्त. असो, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर ताजमहलचं मॅसोलियम बघायचं असेल, जे की फर्स्ट फ्लोअरवरती लोकेटेड आहे, तर त्याकरिता तुम्हाला स्पेशल तिकीट काढावी लागते 200 रुपीजची. कारण इथे फर्स्ट फ्लोअरवरती जे आहे असे म्हणतात की मुमताज बेगम आणि शहाजहानची जी कबर आहे त्याची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. सो ते जर तुम्हाला पाहायचं असेल, एक्सप्लोअर करायचं असेल, तर त्याकरिता तुम्हाला स्पेशल तिकीट घ्यावी लागेल. आम्ही तर काही घेतली नाही, आम्ही फक्त कॅम्पस एरियाची तिकीट घेतली होती जी 50 रुपीज होती. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा होता तो मेन गेट, ज्या गेटमधून आपण एंटर केलं आहे. आणि हीच जागा आहे जिथून तुम्ही आत एंटर करून ती कबर बघू शकता, जी प्रतिकृती आहे, ओरिजिनल कबर नाही आहे. ताजमहालचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तुम्ही कोणत्याही बाजूने जर ताजमहाल बघितलात तर तुम्हाला तो दोन्ही बाजूने एकच सारखा वाटणार आहे, म्हणजे फरक असा काही तुम्हाला जाणवणार नाही. आणि बाहेर तुम्ही बघू शकता की एवढं भलं मोठं गार्डनसुद्धा आहे, त्याच्यामध्ये फवारे लावलेले आहेत, फाउंटन्स लावलेलं आहे. आणि ते गार्डन जे आहे ताजमहाल कमिटीने खूप सुंदर रीती मेंटेन केलेलं आहे. आणि संध्याकाळी तर अक्षरशः इथे मस्त वाटत असणार आहे वातावरण, कारण कारंजा वगैरे लाईट्स लागलेल्या असतात. पण अनफॉर्च्युनेटली 5 वाजेपर्यंतच तुम्हाला इथे एंट्री आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हा परिसर जो आहे तो रिकामा करायला लागतो. ह्या दरवाजाच्या भिंतीवरती जर तुम्ही निरखून बघत असाल तर किती नक्षीदार काम केलेलं आहे पूर्ण मार्बलवरती. आणि काहीतरी उर्दू भाषेमध्ये लिहिण्यात सुद्धा आलेलं आहे, पण मला तर काही कळालं नाही काय लिहिलं होतं. पण ते जे काय होतं ते बघून खूप सुंदर वाटत होतं. आणि हो मंडळी, जेव्हा आम्ही हे सगळं एक्सप्लोर करत होतो तर तिथे एक वयस्कर काका होते, लोकल होते. त्यांनी मला एक गोष्ट अशी सांगितली की ही जी यमुना नदी आहे याच्या एका साईडला आहे ताजमहाल, आणि शहाजहानची अशी सुद्धा इच्छा होती की यमुना नदीच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे ऑपोजिट साईडला त्याला सेम असंच काळ्या रंगाचं ताजमहलसुद्धा स्थापन करायचं होतं. पण अनफॉर्च्युनेटली ते पॉसिबल होऊ शकलं नाही, कारण त्याचा जो मुलगा आहे ज्याचं नाव औरंगजेब आहे त्याने मध्येच शहाजहानला पूर्ण कैद केले होते, त्यामुळे त्याची इच्छा ही अपूर्णच राहिली. आता हे किती तथ्य आहे, किती खरं आहे, आता हे तुम्ही सांगा. तुम्ही जर ऐकलं असेल ही सगळी गोष्ट तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. असंच फिरता फिरता 2-2.5 तास कुठे निघून गेले समजलंच नाही. सो असा काहीसा होता आमचा एक्सपिरियन्स ताजमहलचा.
एवढंच सांगेन की एकदा का होईना सगळ्यांनी ताजमहल हा समोर येऊन बघावे. ज्यांना पॉसिबल होत नसेल एवढं लांब येणे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक छोटीशी प्रतिकृती तयार केली आहे ज्याचं नाव आहे बीबी का मकबरा. तर तुम्ही तिथे सुद्धा व्हिजिट करू शकता. पण ते शेवटी म्हणतात ना की ओरिजिनल जे आहे ते ओरिजिनलच आहे, कॉपीला त्याची सर येत नाही. सो तुम्हाला जमेल तसं नक्कीच एकदा तरी का होईना ताजमहल नक्की व्हिजिट करा. थोडेफार फोटो व्हिडिओज काढल्यानंतर बाहेर येताना इथे बॉलिवूडचे एक ॲक्टर रजा मुराद ज्यांनी नेगेटिव्ह रोल्स केलेले आहेत असे फेमस ॲक्टर आम्हाला दिसले. बाहेर आल्यानंतर मी साडी घालून गेले होते. खूप गरम झालं होतं, ऊन सुद्धा होतं. सो आम्ही चेंज केलं आणि आता मी चाललो होतो नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे बग्गी सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. सो त्या बग्गी सर्व्हिसेसनीच आम्ही पुन्हा रिटर्न चाललो होतो. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन डेस्टिनेशनवरती. टिल देन थँक्यू.